सर्वांना माझा नमस्कार। आज आपण जी पत्रकार परिषद बोलवतो आहे तो बेसिकली विद्यापीठाचा जो 4 ऑगस्टला 102वा वर्धापन दिन आहे त्याच्या संबंधाने बोलवतो आहे। आपल्या विद्यापीठाची स्थापना ही 4 ऑगस्ट 1923 रोजी झाली होती आणि तेव्हा त्याचं नाव नागपूर विद्यापीठ होतं। दरम्यान 4 मे 2005 पासून नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे। जेव्हा हे विद्यापीठ सुरू झालं तेव्हा फक्त 4 विद्याशाखा होत्या आणि 917 विद्यार्थी। आता मात्र आपली विद्यार्थी संख्या ही सुमारे 4 लाख आहे आणि 47 पदव्युत्तर अभ्यास शैक्षणिक विभाग आपल्याकडे आहे। तर त्याच्यामुळे ही एक आपली चांगली अचीवमेंट झालेली आहे आणि आता आपण 102 वर्ष पूर्ण झालेली आहेत। त्याच्यामुळे तो जो समारंभ आहे आपण या सोमवारी 4 ऑगस्टला गुरु नानक भवन इथे ठेवलेला आहे। सो हा जो समारंभ असतो वर्षातून एकदा जो आपण घेतो त्याचं सगळ्यात म्हणजे प्रमुख आकर्षण हे विविध पुरस्कार आहेत जे विद्यापीठ देते। तर त्याच्या कॅटेगरीज आदर्श संस्था रिलेटेड, अधिकारी कर्मचारी रिलेटेड आणि आदर्श विद्यार्थी अशा कॅटेगरीज असतात। सगळ्यात महत्त्वाचा जर म्हटला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार आहे। तो आपण यावर्षी देतोय श्री दत्ता राघोबाजी मेघे यांना। दुसरा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार तो CPN बेरार महाल नागपूर यांना। सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार हे 3 वर्षाचे पेंडिंग होते तर ते आपण आता ह्या वर्षी देतोय। तर उत्कृष्ट अधिसभापटू 2021-22चा ॲडव्होकेट मनमोहन वाजपेयी यांना पुरस्कार मिळतोय। 2022-23चा डॉक्टर अजित रविकांत जाचक यांना आणि 23-24चा श्री विष्णू वसंत चांगदे यांना सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार घोषित होतोय। बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक हे लेखा विभागाच्या श्रीमती सारिका विनोद गायकवाड यांना। आदर्श अधिकारी पुरस्कार विद्यापीठ विद्यापीठाचा श्री उमेश मधुकर उईके यांना। आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 विद्यापीठ कॅटेगरी श्री दिनेश रामाजी दगणे आणि श्री कैलास सीताराम बगमारे लेखा विभाग। आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 4 विद्यापीठाचा श्री देवी दयाल कुंज बिहारी वाजपेयी यांना आणि संलग्नित महाविद्यालयाच्या आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 श्री राजेश काशीराम धुर्वे यांना जातो आहे। तर हा पुरस्कार सिलेक्शन बेसिकली कमिटी करते, त्याचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहे आणि त्याचे मार्क्स असतात, त्याच्यानुसार हे पुरस्कार दिले जातात। मग आदर्श विद्यार्थी पुरस्कार जो आहे तो श्री मोहित सरकार हिस्लॉप महाविद्यालय नागपूर यांना मिळतोय। आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कुमारी पृथ्वी अनिल कुमार राऊत शासकीय विज्ञान संस्था नागपूर हिला। उत्कृष्ट सांस्कृतिक पटू विद्यार्थिनी कुमारी कामाक्षी हंपी ओळी हिस्लॉप कॉलेज। उत्कृष्ट NCC कॅडेट कुमारी काजल S क्षीरसागर GS वाणिज्य महाविद्यालय नागपूर। उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक गोकुळ जाधव वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था। कुमारी समीक्षा महादेव पोकळे निकालस महिला महाविद्यालय नागपूर। हे सगळे पुरस्कार आपल्याला विद्यापीठ 4 ऑगस्ट रोजी या सोहळ्यामध्ये देणार आहे। याच्या व्यतिरिक्त विद्यापीठाचे जे महत्त्वाचे अचीवमेंट्स ह्या वर्षी मागच्या वर्षीपर्यंत आतापर्यंत जे झालेले आहेत त्याच्यामध्ये एक स्टुडंट फ्रेंडली इनिशिएटिव्ह म्हणून आम्ही विद्यार्थी विकास योजनांची माहिती देण्यासाठी एक मोबाईल ॲप तयार केलं आहे जे सध्या अँड्रॉइड बेस्ड आहे। तर ते गुगल प्ले स्टोअरवर RTMNU स्टुडंट्स ॲप स्टुडंट डेव्हलपमेंट ॲप जर टाकलं तर ते येतं आणि त्याच्यामध्ये आणि नुसतीच माहिती नाही तर ती योजना आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे आणि कोणता फॉर्म लागतो कॉपी सुद्धा आपण त्याच्यामध्ये दिलेली आहे। आणि याच्याशिवाय
आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांच्या रिक्त पदांची माहिती, त्यांना अप्रेंटिसशिप, इंटर्नशिप कुठे कुठे मिळू शकते उपलब्ध करून दिल्या. तर नुसत्या शासकीय योजना नाही तर कॉर्पोरेट जगतातील पण आपण लिंक्स उपलब्ध करून दिले. सो ही एक पहिली स्टेप झालेली आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये वी आर थिंकिंग ऑफ की त्या स्टुडंट्सचा फीडबॅक घेणे किंवा त्यांना ऑनलाईनच अप्लिकेशन कशी करावी हा पुढच्या टप्प्यावर जायचा प्लॅन आहे. आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट रिलेटेड जर आपण म्हटलं तर वेगवेगळ्या संस्थांसोबत MOUs केलेले आहेत. डेव्हलपमेंट रिलेटेड जे आहे तर ते आता आपण AEDP प्रोग्राम जो आहे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, त्याच्यामध्ये आपण 3 सुरू केलेले आहेत. ते BSc सायबर सायन्स आहे, ड्रोन टेक्नॉलॉजी आहे आणि BCom कॉर्पोरेट ॲडमिनिस्ट्रेशन हे आपण सुरू केलेले आहे. त्याच्यानंतर आपण स्किल डेव्हलपमेंट जर म्हटलं तर परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत MOU केला आणि आपले जे 4 जिल्हे आहे विद्यापीठाचे, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर, ह्या 4 जिल्ह्यांमध्ये 7 सेंटर्स आपण सुरू केलेले आहे आणि तिथे बॅचेस ट्रेन होत आहेत. तर त्यांचं ते ॲब्झॉर्प्शन त्यांच्या इंडस्ट्रीमध्येच होईल. तर तसं ते स्किल डेव्हलपमेंटचे आपलं फोकस आहे. पण आपण 2 क्रेडिट्सचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. म्हणजे विद्यापीठाचा IIL आणि जगद्गुरू श्री देवनाथ इन्स्टिट्यूट ऑफ वेदिक सायन्स अँड रिसर्च सेंटर यांच्यासोबत MOU करून इंटरनॅशनल लेवलवर अकॅडमिक एक्सचेंजेस व्हायला पाहिजे आणि त्याच्यातून मग पुढे मुलांचा नॉट ओन्ली नॉलेज, रिसर्च और स्किल डेव्हलपमेंट पण आपल्याला इंटरनॅशनल अपॉर्च्युनिटी संधी मिळायला पाहिजे. म्हणून अमेरिकेमधली असोसिएशन ऑफ कम्युनिटी कॉलेज ट्रस्टी आणि पियर्स कॉलेज यांच्याशी आपला MOU झालेला आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसा आपल्याला बेस बनवता येईल तर त्याच्याशी एक चर्चा सुरू आहे. वी आर होपिंग की ते पण पॉझिटिव्हली निवेदन में बोला है कि हमको एक संधि द्या हो आम्हाला. तर म्हणून एक 10 फेब्रुवारी 2025 ला इंजिनियरिंगसाठी अभियांत्रिकीसाठी पूरी बात सुन लीजिए. 10 फेब्रुवारी 2025 साठी आपलं हायर अँड टेक्निकल एज्युकेशननी शासन आदेश काढला की कॅरी ऑन हे सुविधा फक्त 24-25 करिता त्यांच्याकरता लागू राहील. तर मग आता तो इंजिनिअरिंगचा जरी कन्सिडर केला आणि आपल्या ह्या सगळ्या रिक्वेस्ट आहेत तर एक लास्ट चान्स म्हणून आपण सगळ्याच कोर्सेससाठी ह्या वर्षी आपण 25-26च्या ॲडमिशन्स त्यांना आता देणार आहेत. तर त्याच्यामध्ये जे आपण एक्सक्लूड केले आहे ते फार्मास्युटिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि आपलं एज्युकेशन रिलेटेड NCTचे जे होते तर 6 अभ्यासक्रम वगळता बाकी सगळ्यांना लास्ट चान्स म्हणून यावर्षी आपण कॅरी ऑनचं अलाउ केलं होत्या. पण त्यांना म्हटलं संघटनांना एंटरटेनच नाही करणार तोपर्यंत स्टुडंट नाही ना, तर जेन्युइन स्टुडंट्स पण आले. ते इश्यूज होते म्हणून आम्ही एक मग लास्ट चान्स म्हणून आपण त्यांना दिला. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 विद्यापीठ कॅटेगरी श्री दिनेश रामाजी दगणे आणि श्री कैलास सीताराम बगमारे लेखा विभाग. आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 4 विद्यापीठाचा श्री देवी दयाल कुंज बिहारी वाजपेयी यांना आणि संलग्नित महाविद्यालयाच्या आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार वर्ग 3 श्री राजेश काशीराम पुरस्कार जो आहे तो श्री मोहित सरकार हिस्लॉप महाविद्यालय नागपूर याला मिळतोय. आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कुमारी पृथ्वी अनिल कुमार राऊत शासकीय विज्ञान संस्था नागपूर हिला. उत्कृष्ट सांस्कृतिक पटू विद्यार्थिनी कुमारी कामाक्षी हंपी ओळी हिस्लॉप कॉलेज. उत्कृष्ट NCC कॅडेट कुमारी काजल S क्षीरसागर GS वाणिज्य महाविद्यालय नागपूर. उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक गोकुळ जाधव वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था. कुमारी समीक्षा महादेव पोकळे निकालस महिला महाविद्यालय. हा जो समारंभ असतो वर्षातून हे सगळ्यात आपण घेतो त्याचं सगळ्यात म्हणजे प्रमुख आकर्षण हे विविध पुरस्कार आहेत जे विद्यापीठ देते. तर त्याच्या कॅटेगरीज आदर्श संस्था रिलेटेड, अधिकारी कर्मचारी रिलेटेड आणि आदर्श विद्यार्थी अशा कॅटेगरीज असतात.
सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार आहे, तो आपण यावर्षी देतोय श्री दत्ता राघोबाजी मेघे यांना. दुसरा आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, तो CPN बेरार महाल नागपूर यांना. सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार, हे 3 वर्षाचे पेंडिंग होते, तर ते आपण आता ह्या वर्षी अधिसभापटू 2021-22 ॲडव्होकेट मनमोहन वाजपेयी यांना पुरस्कार मिळतोय. 2022-23 डॉक्टर अजित रविकांत जाचक यांना आणि 23-24 श्री विष्णू वसंत चांगदे यांना सर्वोत्कृष्ट अधिसभापटू पुरस्कार घोषित होतोय. बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक हे लेखा विभागाच्या श्रीमती सारिका विनोद गायकवाड यांना. आदर्श अधिकारी पुरस्कार विद्यापीठाचा श्री उमेश मधु. फक्त 4 विद्याशाखा होत्या आणि 917 विद्यार्थी. आता मात्र आपली विद्यार्थी संख्या ही सुमारे 4 लाख आहे आणि 47 पदव्युत्तर अभ्यास शैक्षणिक विभाग आपल्याकडे आहे. त्याच्यामुळे ही एक आपली चांगली अचीवमेंट झालेली आहे आणि आता आपण 102 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे तो समारंभ आपण या सोमवारी 4 ऑगस्टला